मॉर्निंग स्टुडंट्स. आपण अकाउंटचा शेवटचा टॉपिक आता शिकत आहोत, सिंगल एंट्री सिस्टीम. आत्तापर्यंत आपण जे टॉपिक शिकलो पहिल्यापासून ते डबल एंट्री सिस्टीमचे होते, म्हणजे दोन ठिकाणी त्याची नोंद केली जायची आणि ती परफेक्ट मेथड पण होती. परंतु सर्वच व्यवसायांना त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम, अकाउंटंट, क्लर्क नेमणं शक्य नसतं. काही व्यवसाय अत्यंत छोटे असतात, त्यांना फक्त नफा झाला का तोटा झाला सहज पद्धतीने काढण्यासाठी त्या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टीम मदत करत असते. म्हणजे तशी शास्त्रीय पद्धत नाही आहे सिंगल एंट्री सिस्टीम, परंतु छोट्या व्यवसायांसाठी उपयुक्त अशी ही पद्धत आहे. म्हणून आपल्याला या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे. जर पहिल्यापासून नीट लक्ष दिलं आणि सांगितलेले गणित जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर हा शेवटचा टॉपिकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंटचा समजून जाईल आणि मग इयत्ता 11वीचा आपला पूर्ण अभ्यास या ठिकाणी संपलेला असेल. जे तुमचं 11वीचं कोणतंही जरी या कोरोनामुळं आपण ऑनलाईन टीचिंग घेतलं असलं तर कुठलंही नुकसान होणार नाही. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले तर 100% तुम्हाला त्याचा अभ्यास समजलेला असेल. आपण थोडी माहिती त्याची पाहूया. अगोदर पेज नंबर 333, 333 पान काढायचे आणि लक्ष द्यायचे. पहा, प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतोय. पहा, वी हॅव स्टडीड डबल एंट्री सिस्टीम ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल म्हणजे एकल व्यापारी. इन प्रिव्हियस चॅप्टर डबल एंट्री सिस्टीम एकल व्यापारीची आपण मागील टॉपिकमध्ये अभ्यासली. नाव इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न ओनली. या टॉपिकमध्ये आपण एकल व्यापारीची फक्त सिंगल एंट्री सिस्टीम पाहणार आहोत. इन एन्शियंट टाइम्स म्हणजे प्राचीन काळी, पूर्वीच्या काळी, देर वॉज नो सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायाचे व्यवहार नोंदवण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धती अस्तित्वात नव्हती. दे वेर मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स बाय देअर ट्रॅडिशनल मेथड्स. जुनी पारंपरिक पद्धतीने हिशोब ठेवले जायचे. सिंगल एंट्री सिस्टीम कॅन बी युजफुल, सुटेबल फॉर स्मॉल साईज बिझनेस. छोट्या व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ही पद्धत आहे. वेअर द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर स्मॉल. व्यवहार थोडे असतात. सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट अ पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, रादर इट इज अ डबल एंट्री सिस्टीम इन अन इनकम्प्लीट अँड अनसायंटिफिक फॉर्म. मी तुम्हाला सांगितलं पूर्ण अशास्त्रीय अशी ही पद्धती आहे. इट इज नॉट अ सायंटिफिक अँड ॲक्युरेट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची शास्त्रीय आणि अचूक अशी ही पद्धती नाही. अंडर धिस सिस्टीम कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स आर मेंटेन. कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट, वैयक्तिक अकाउंट याच्यात मेंटेन केले जातात. रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट मेंटेन. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये रिअल अँड नॉमिनल अकाउंट मेंटेन केली जात नाही. सिंगल एंट्री सिस्टीम हॅज नो प्रॉपर सेट ऑफ रूल्स. नियम पण नाही त्याला खास असे टू बी फॉलोड. डेफिनेशन कोहलर या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या आपण पाहूया. सिंगल एंट्री सिस्टीम ॲज अ सिस्टीम ऑफ बुक कीपिंग इन विच ॲज अ रूल ओनली रेकॉर्ड्स ऑफ कॅश अँड ऑफ पर्सनल अकाउंट्स. कॅशचे आणि पर्सनल अकाउंटचे व्यवहार नोंदवले जातात, आर मेंटेन. इट इज ऑलवेज इनकम्प्लीट डबल एंट्री व्हेरिंग विथ द सर्कमस्टन्सेस. डबल एंट्री सिस्टीमची अपूर्ण अशी पद्धती म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम आहे. ही डेफिनेशन तुम्ही फक्त अभ्यासायची. त्यानंतर सिंगल एंट्री सिस्टीम इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिंगल एंट्री, डबल एंट्री अँड नो एंट्री. सिंगल एंट्री सिस्टीम इज सुटेबल फॉर द फॉलोइंग रिझन्स. योग्य काय पहा ते कारण. सिंपल मेथड, व्हेरी सिंपल मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यवसायाचे व्यवहार नोंदवण्याची अत्यंत सोपी पद्धती. त्यानंतर डज नॉट रिक्वायर ॲड्युकेट स्किल. विशेष काही असं कौशल्याची गरज नाही पहा, नॉलेजची. इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. खर्च कमी असणारी पद्धती ॲज कम्पेअर टू डबल एंट्री बुक कीपिंग. असर्टेनमेंट
ऑफ प्रॉफिट और लॉस इज मच इझियर. नफा तोटा शोधणं सहज सोपं आहे. नंतर व्हेरी फ्यू ॲसेट्स अँड लायबिलिटी. या व्यवसाय सिंगल एंट्रीमध्ये छोटे व्यापाऱ्यांचे व्यवहार पण अत्यंत कमी असतात. ॲसेटची संख्या कमी असते, लायबिलिटीची कमी असते. इट कॅन बी प्रिपेड इझिली इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. अत्यंत कमी कालावधीत आपल्याला ते बनवता येतं. आता डिफरन्स दिलेला आहे, फरक सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीममधला. आपण हा फरकसुद्धा समजून घेऊया. ड्युअल ॲस्पेक्ट, दोन परिणाम. अंडर दिस सिस्टीम इच ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड विथ ड्युअल ॲस्पेक्ट. सिंगल एंट्रीमध्ये फक्त दोन्ही परिणाम नोंदवले जात नाही. एखाद्या व्यवहाराचे दोन परिणाम असतात तसे. डबल एंट्रीमध्ये अंडर दिस सिस्टीम इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड इन ड्युअल ॲस्पेक्ट. दोन्ही पण परिणाम नोंदवले जातात. अकाउंट्स, अंडर दिस सिस्टीम पर्सनल अकाउंट्स अँड कॅश अकाउंट्स आर मेंटेन. रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट मेंटेन. फक्त कॅश आणि पर्सनल अकाउंट व्यवहाराचे नोंद होतात. आता डबल एंट्रीमध्ये पहा, अंडर दिस सिस्टीम पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर मेंटेन. सर्व अकाउंट याच्यात मेंटेन केले जातात. ट्रायल बॅलन्स, अंडर दिस सिस्टीम ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेड बिकॉज ऑफ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ अकाउंटिंग. ट्रायल बॅलन्स बनवता येत नाहीत याच्यामध्ये सिंगल एंट्रीमध्ये. अंडर डबल एंट्री सिस्टीम ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर्ड देअर फॉर अरिथमेटिकल ॲक्युरेसी, म्हणजे गणितीय अचूकता ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स इज व्हेरीफाईड. प्रॉफिट और लॉस, अंडर दिस सिस्टीम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉट प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस. नेट प्रॉफिट नेट लॉससाठी प्रॉफिट अँड लॉस बनवत नाही. डबल एंट्रीमध्ये अंडर दिस सिस्टीम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. आपण फायनल अकाउंटमध्ये पाहिलेले आहे, प्रॉफिट अँड लॉस करतो आपण, नाही का, ते डबल एंट्रीचं स्वरूप लक्षात ठेवायचं. त्यानंतर बॅलन्स शीट, अंडर दिस सिस्टीम ओनली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड. आपल्याला सिंगल एंट्रीमध्ये फक्त स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवायचं, बॅलन्स शीट इज नॉट प्रिपेअर्ड. डबल एंट्रीमध्ये पहा, अंडर दिस सिस्टीम टू फाइंड आउट करेक्ट फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. याच्यामध्ये बॅलन्स शीट बनवले जातं. त्यानंतर युटिलिटी, उपयुक्तता, सिंगल एंट्री सिस्टीम इज ओनली यूजफुल टू स्मॉल बिझनेस कन्सर्न. छोट्या व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. डबल एंट्री सिस्टीम इज यूजफुल फॉर ऑल टाइप्स ऑफ बिझनेस कन्सर्न. सर्व प्रकारच्या व्यवसाय संस्थेसाठी डबल एंट्री सिस्टीम उपयुक्त असते. त्यानंतर रूल्स, सिंगल एंट्री सिस्टीम डज नॉट फॉलो एनी अकाउंटिंग रूल्स. अकाउंटचे कोणतेच रूल फॉलो करत नाही. डबल एंट्री सिस्टीम फॉलोज अकाउंटिंग रूल्स. मात्र डबल एंट्री सिस्टीममध्ये सर्व अकाउंटचे रूल नियम फॉलो केले जातात. ऑथेंटिसिटी, द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज डू नॉट कन्सिडर दिस सिस्टीम ॲज ऑथेंटिक. सरकारी जे अधिकारी असतात किंवा सरकारची जी नियमावली असतात त्याच्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम ही अधिकृत मानली जात नाही. द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज कन्सिडर दिस सिस्टीम ॲज ऑथेंटिक. मात्र डबल एंट्री सिस्टीम ही अधिकृत धरली जाते. त्यानंतर एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक. सिंगल एंट्री सिस्टीम इज लेस एक्सपेन्सिव्ह, कमी खर्चिक आहे, बिकॉज टाईम अँड लेबर इन्व्हॉल्व इज लेस. कारण याच्यामध्ये काही जास्त लेबर म्हणजे थोडक्यात अकाउंटंट, क्लर्क वगैरे याची काही स्पेशल गरज नसते. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीम इज एक्सपेन्सिव्ह, ही मात्र खर्चिक आहे कम्पेअर टू सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीमची तुलना करता याची ही खर्चिक आहे डबल एंट्री सिस्टीम. आणि शेवटचा फरक आहे फायनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती. विथ द हेल्प ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वी कॅन अंडरस्टँड द एस्टिमेटेड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. व्यवसायाची आर्थिक स्थिती आपण समजून घेऊ शकतो अंदाजे. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू गिव्ह ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. याच्यामध्ये बॅलन्स शीट बनवलं जातं आणि व्यवसायाची त्या ठिकाणी सत्य आर्थिक स्थिती आपल्याला पाहता येते, लक्षात येते. अशा पद्धतीने एक छोटासा फरक आपण पाहिला. त्यानंतर आपल्याला जे अकाउंट्स तयार करायचे असतात सिंगल एंट्रीमध्ये, याच्यामध्ये पहा, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कसं तयार करायचे पाहिजे. अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी. ॲसेट्स अँड लायबिलिटीचे मिळून बनलेलं असते. इट इज ॲज गुड ॲज बॅलन्स शीट. बॅलन्स शीटप्रमाणे असते. राईट हँड साईड इज यूज फॉर रेकॉर्डिंग ॲसेट्स. उजव्या बाजूला ॲसेट्स नोंदवल्या जातात अँड लेफ्ट हँड इज यूज रेकॉर्डिंग ऑफ फॉर लायबिलिटी. डाव्या बाजूला लायबिलिटी नोंदवल्या जातात.
Statement of affairs is prepared under the single entry system in order to find out the amount of opening or closing capital of the business. ओपनिंग कॅपिटल शोधण्यासाठी क्लोजिंग कॅपिटल शोधण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवलं जातं. द डिफरन्स बिटवीन द टोटल ऑफ ॲसेट्स अँड टोटल ऑफ लायबिलिटीज इज कन्सिडर्ड ॲज द अमाऊंट ऑफ कॅपिटल. ॲसेटमधून लायबिलिटी वजा केल्या, ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग ॲसेट वजा केले, ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग लायबिलिटी वजा केल्या तर ओपनिंग कॅपिटल शोधलं जाईल. तसंच क्लोजिंग ॲसेट्समधून क्लोजिंग लायबिलिटी वजा केल्यावर जो फरक येईल तो त्या ठिकाणी क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ क्लोजिंग कॅपिटल येईल. थोडक्यात इथं सूत्र दिलेत पहा, हे लक्षात ठेवायचं. ओपनिंग कॅपिटल कसं शोधायचं? ओपनिंग कॅपिटल इज ओपनिंग ॲसेट्स मायनस ओपनिंग लायबिलिटी. त्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला दिला आहे पहा, क्लोजिंग कॅपिटल कसं शोधायचं? क्लोजिंग कॅपिटल इज इक्वल टू क्लोजिंग ॲसेट्स मायनस क्लोजिंग लायबिलिटी. हे सोपं आहे, अत्यंत गणितामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला ते समजून येईल. आता आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा नमुना दिला आहे पान नंबर 336 वरचा, तो तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. समजून देतो. इन द बुक्स ऑफ काय गणितात नाव दिलं असेल ते टाकायचं. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन तारीख असते ती टाकायची. आपण हे एकत्र करून करू शकतो, या गणितात आपल्याला कळलंच. सध्या पहा, ॲसेट्स उजव्या बाजूला रुपीज आणि डाव्या बाजूला लायबिलिटीज रुपीज. ॲसेट दिलेले आहेत पहा नमुना म्हणून, प्लॅन्ट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. त्यानंतर लायबिलिटी, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, हे लायबिलिटी असतात, देणं असतात. ॲसेटच्या किमतीमधून हे लायबिलिटी वजा केल्या की जो फरक येईल तो कॅपिटल असतं. हे जर ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग लायबिलिटी वजा केले तर ओपनिंग कॅपिटल येईल. त्यानंतर क्लोजिंग ॲसेटमधून क्लोजिंग लायबिलिटी वजा केले तर क्लोजिंग कॅपिटल येईल. हा फरक आपल्याला शोधून काढायचा. तर सोपं आहे अत्यंत. हे त्याच्या दोन पद्धती आहेत, नेटवर्थ मेथड आणि कन्व्हर्शन मेथड. आपल्याला या ठिकाणी दुसरं जे अकाउंट्स आपल्याला जे बनवायचं आहे पहा, त्याचा नमुना पण लिहून घ्यायचं आहे. 337 पानावर आहे पहा. इन द बुक्स ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड. पर्टिक्युलर्स रुपीज हा इनर कॉलम आहे, आउटर कॉलम आहे बेरजेसाठी. पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल घ्यायचं पहा ॲट द एंड ऑफ द इयर. त्याच्यामध्ये ॲड ड्रॉविंग्स करायचं असतं. मग ते इन कॅश असेल, पैशाच्या स्वरूपात असेल, इन काइंड वस्तूच्या स्वरूपात असेल, ते ॲड करायचं, बेरीज करायची. लेस याच्यातून वजा काय करायचं? ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड ड्युरिंग द इयर. आणखीन काही भांडवल आणला असेल तर ते वजा करायचं. जो फरक येईल त्याला ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हणतात. याच्यातून लेस ओपनिंग कॅपिटल वजा करायचं. मग जो फरक येतो तो नेट प्रॉफिट वजावकी झाली तर नेट प्रॉफिट, नाही झाली तर लॉस येईल. हे गणितात तुम्हाला प्रत्यक्ष समजेल. आपण गणितामध्ये त्याचा अभ्यास करू. ठीक आहे. पुढच्या तासाला आपण त्याचे पुढचे सॉल्व केलेले गणितांचा अभ्यास करू. सध्या हे दोन फॉर्म लिहून काढायचं, 336 पानावरचा आणि 337 पानावरचा. मग आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी हे प्रत्यक्षात गणितामध्ये तुम्हाला सहज सोपं जाईल.